घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. तुका मने पुरवी इच्छा, तुका मने पुरवी इच्छा, जया जैसा विठ्ठल, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण म्हणता कुमाराने कथेचा विचारू, कुमाराने कथेचा विचारू, बाबाजी सद्गुरुदास वर्णा नामर्थ संघाना, रसा नाम छंद सामपी, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चलत्कुण्डलं भूषनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी, प्रभु तुझा चरण अजिल विहारी, जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरुदेव तुम्हारी.
हाची धंदा करीतो, भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी. आपल्या नगदवाडी या ग्रामामध्ये आज फार सुंदर योग असा साधला गेलेला आहे. आजचा दिवस थोडा विशिष्ट याच्यासाठी आहे. कृष्ण परमात्म्याची गोकुळाष्टमी जी आहे ती तर दरवर्षी येतेच. पण यावेळेस एक विशेष औचित्य असं आलेलं आहे की ज्ञानोबा यांचाही जन्मदिवस आज आहे. म्हणजे याच वर्षी येतो असं नाही बरं. तुम्ही थोडस चुकीच्या टाइमला टाळ्या वाजवल्या, पण थोडं काळजीपूर्वक आहे का. दरवर्षीच दरवेळेसच ज्ञानोबा यांची जयंती ही गोकुळाष्टमीलाच असते. फक्त यावेळेस विशेष औचित्य हे आहे की आज ज्ञानोबारायांच्या जन्माला 750 वर्ष पूर्ण झाली. आणि त्या निमित्तानं नगदवाडी माझ्या लक्षात राहील. आज 3 योग आहेत. गोकुळाष्टमी आहे, दुसरं ज्ञानोबारायांची 750वी जयंती आहे, त्याचबरोबर भारताचा स्वातंत्र्य दिवसही आहे. आणि या सगळ्यांचा एक संबंध आहे. मला महाराज म्हणत होते, विनायक महाराज, आता तुमच्याकडे 3 विषय आहेत, माझ्याकडे किती विषय असले तर चालते. कारण की मला असा अनुभव आहे, माझं एम ए इंग्रजी होतं, एम ए हिस्ट्री होतं, पण मला कॉलेजमध्ये भूगोल शिकवावा लागला. हे आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं दुर्भाग्य आहे. तुम्ही छान आहे का बरं? मी छानच देईल, कारण की मी छान आहे. काळजीपूर्वक आहे का. फार चांगला दिवस आहे बरं. आणि दादा, काही योग ठरलेले असतात. मी 19 वर्षापासून कीर्तन करतोय, भागवत करतोय, रामायण करतोय, पण आज पहिल्यांदा अहिल्यानगर जिल्ह्यात आलो. मागे योग आले होते एकदा 4-5 वर्षापूर्वी. हरिभाऊ पाटील, वेदांताचार्य हरिभाऊ पाटील यांच्या निमित्तानं नगरला सप्ताह होता. योग आले होते पण जुळलं नाही. योग लग्न ग्रहबार किती सकल भय अनुकूल, हे सगळं अनुकूल व्हावं लागते तेव्हा काहीतरी चांगली गोष्ट घडते. पण मला आज त्याचं कारण असं वाटते, 2-3दा योग आले पण तोपर्यंत मी आलो नाही, कारण की तोपर्यंत अहमदनगर जिल्हा होता. अहिल्यानगर झाल्यावर यायचा योग होता म्हणून कदाचित आला. विठ्ठला अहमदनगर म्हटलं का पाकिस्तानला गेल्यासारखं वाटतं. आपल्या मराठवाड्याच्या दृष्टीनं 2 गोष्टी चांगल्या घडल्या. ज्यांनी आमच्यावर राज्य केलं त्याच्या नावानंच गावं ओळखली जात होती, ते दोन्ही बदललेत. आणि अहिल्यानगर हे तर फार चांगलं गाव आहे. नगर जिल्हा मी तुमच्याकडे आलो म्हणून तुम्हाला लोणी लावतो अशातला भाग नाही बरं. कारण की तारखेच्या मागं धावणारा मी कीर्तनकार नाही. तारखेच्या मागं कीर्तनकार खास जातवान कोण असते माहित आहे? तारखा त्याच्या मागं धावल्या पाहिजे, यानं नाही म्हटलं पाहिजे. तारखा त्याच्या मागं धावल्या पाहिजे, यानं नाही म्हटलं पाहिजे. हरिपाठामध्ये अभंग आहे, सायास परिशी. हे लोक काय वाटतात, संसारी लोकांसाठीच आहेत का? हा पारमार्थिकासाठी आहे. संसारीसाठी तर ते आहे, वज्रलेप होणे. संसारी लोक पापच करतात तर त्याच्यासाठी ते आहे. हे कीर्तनकारासाठी आहे, सायास परिशी. काही कीर्तनकार घरी जेवतच नाही, ते गाडीतच जेवते. आणि असे मला डायरी दाखवतात, आमची डायरी फुल आहे. मी म्हटलं लोक तुम्हाला फुल बनवतात, तुमच्या लक्षात येत नाही. माझा मुद्दा वेगळा आहे बरं. मी काही वेगळं बोलतो अशातला तुम्ही अर्थ घेऊ नका. मला इथं आल्यावर सगळ्यात पहिला एक आनंद झाला, ज्यांच्याकडे बसलो ना त्यांनी सांगितलं, महाराज कोणाचंच नाव घेऊ नका.
हे खरंच तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट आहे. असा परमार्थ होत असेल तरच बरं. काही लोक तर नाव नाही घेतलं म्हणून रुसतात आमच्यावर. बरं, बायको याचं नाव बरोबर घेत नाही, त्याचं आम्ही का घ्यावं? कदाचित ते त्याच्यासाठी असेल का माझी बायको घेत नाही तर तुम्ही तर घ्या. आणि एक गोष्ट अजून लक्षात घ्या, एक गोष्ट अजून फार महत्वाची लक्षात घ्या. जे गोड बोलतात आणि आपल्याला अनुकूल असे बोलतात ना, त्याचं वैभव जरी दिसत असलं ना तरी तो बंधनात असतो. त्याचं उदाहरण आहे पोपट. याचं उदाहरण पोपट. पोपट गोड बोलतो म्हणून लहान पोराला लोक म्हणतात काय मिठू मिठू बोलतो रे. पोपट गोड बोलतो, जे शिकवलं ते बोलतो. पोपट गोड बोलतो, जे शिकवलं ते बोलतो, पण बंधनात राहतो. जी कोकिळा असते ना, कोकिळा जेव्हा मोसम येते ना तेव्हा बोलते. कोकिळा ही किती किती सुंदर वाटते, बंधनात नाही आहे. आणि बंधनापासून दूर व्हावं या दोन गोष्टीसाठीच ज्ञानोबारायांचाही अवतार आहे आणि कृष्ण परमात्म्याचाही अवतार. तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की महाराज काहीतरी बोलून राहिले म्हणून बोलून राहिले. माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. तुम्ही 2-1.5 आता उरलेला किती आहे, 11:15 झालेच, 1.25 तास आहे. तो 1.25 तास माझ्याकडे लक्ष दिल्यानंतर तुम्हाला आनंद वाटेल. माझ्याकडे म्हणजे माझ्या बोलण्याकडे. माझ्याकडे लक्ष द्या, मी लक्ष देण्यासारखाच आहोत. विठ्ठल विठ्ठल. आणि स्वातंत्र्य. पारतंत्र्य म्हणजे काय हो? बंधनात राहणं हे म्हणजेच पारतंत्र्य. आणि लोकांना बंधनं आवडतात. तुम्हाला सांगतो मी, ज्ञानोबारायांनी फार सुंदर उदाहरणं दिलेली आहे. एक उदाहरण ज्ञानोबारायांनी त्या पोपटाचंच दिलं. तो पोपट नळिकेवर बसतो आणि ती नळी फिरते. नळी फिरल्यानंतर पोपटही उलटा होतो. पोपटामध्ये ताकद आहे कोणती? उडण्याची. पण पोपट उडत तो नळीला धरून बसतो. दुसरं उदाहरण तुकोबारायांनी सुद्धा दिलेलं आहे, ज्ञानोबारायांनी सुद्धा दिलेलं आहे. ते उदाहरण आहे माकडाचं. माकड काय करते? ते फुटाणे खाण्याकरता त्या मडक्यात हात टाकते. ते हात मडक्यात टाकल्यानंतर ते फुटाणे घेण्याकरता हात मडक्यात टाकते, हात निघत नाही. हात निघेल कसा? फुटाणे सोडल्यावर. पण फुटाणे सोडत नाहीत ना माकड. मी माकडाचं सांगतो. संसारातले लाभ जर तुम्ही सोडले, त्या बंधनापासून जर तुम्ही दूर होऊ शकले तर तुम्हाला मोकळं होता येते. पण माकड फुटाणे सोडत 5G आहे बरं. आणि संतोष दादा, वारकरी संप्रदायातलं ज्ञानोबारायांनी सांगितलेलं एक महावाक्य आहे. कोणतं सांगू? संसार बंधन तोडावे तोडावे, संसार बंधन तोडावे.
हे महावाक्य आहे. अजून एक वाक्य बोलतो, त्या वाक्याला शाळेमध्ये शिकवलं जाते, जे महत्वाचं असते, अंडरलाईन दिस सेंटेन्स. अध्यात्म जे असते ना ते व्यक्तिगत असते. अध्यात्म व्यक्तिगत असते, त्याला सामुदायिक स्वरूप हे संस्कारासाठी आणलं जातं. अध्यात्म हे व्यक्तिगत आहे, पण त्याला सामुदायिक स्वरूप जे आणलं जाते ना, ते सामुदायिक स्वरूप संस्कारासाठी आणलं जाते. आणि ते संस्कार टिकले. स्वातंत्र्याचा सदुपयोग कसा करावा हे फक्त संस्कारी लोकांना माहित आहे. विशेष करून तरुण बंधू भगिनी या वाक्यांवर फार लक्ष द्या. मी तुमच्यासाठी झिजतोय, तुमच्यासाठी काही शब्द वापरतोय, आणि मायबापांनाही माझी विनंती आहे, आपल्या मुला मुलींना सुविधा कमी द्या, संस्कार जास्त द्या. संस्कारासाठी ज्ञानेश्वरी पारायण आहे, संस्कारासाठी गाथा पारायण आहे, संस्कारासाठी हरिपाठ आहे. संस्कार. आणि मला महाराष्ट्राचा तर फार स्वाभिमान वाटतो, कारण की महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या वारकरी संप्रदायानं दिलेल्या संस्कारामुळेच तरुण पिढी जागेवर आहे. काही नाही तर विचित्र परिस्थिती आहे, विचित्र परिस्थिती आहे. आणि ज्ञानोबाराय तर पहिले संत आहेत. काही काळापूर्वी संत बनण्याचा अधिकार, वैष्णव बनण्याचा अधिकार विशिष्ट लोकांना होता. ज्ञानोबाराय पहिले संत आहेत का ज्यांनी सर्वसामान्यांना संत बनण्याचा अधिकार दिला. अहो तिथं जाऊ द्या, सोपं सांगतो अजून. एखादा पोरगा 1 वर्ष जाऊन आळंदीला शिकला ना, आणि शिकल्यानंतर जर चांगलं धोतर घालून जर गावात आला ना, पूर्ण गाव त्याच्या माऊली म्हणून पाया लागते. याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पूर्ण गाव, पूर्ण गाव. तुम्ही किती मोठी सत्ता प्राप्त करा, किती मोठी संपत्ती प्राप्त करा, पूर्ण गाव तुमच्या पाया लागत नाही. माऊलीची सेवा करण्याकरता गेला, बाकी काही नाही आलं, फक्त धोतर जरी घालता आलं आणि चांगलं ठीकठाक धोतर घालून जर तो गावात आला ना, लोक त्याच्या पाया पडतात. ही ज्ञानोबारायांची ताकद आहे. अजून कोणतं स्वातंत्र्य द्यावं ज्ञानोबारायांनी आम्हाला? कोणतं स्वातंत्र्य द्यावं? कृष्ण परमात्म्याचं पूर्ण चरित्र. आणि माझा मुद्दा थोडासा वेगळा आहे. मी टीका करतो असा विषय करू नका, मी इतका लहान नाही आहे. माझं नाव विशाल भडे आहे. मी टीका करतो अशातला भाग नाही. काही कीर्तनकारांनी, काही गायकांनी कृष्णाला जितकं बदनाम केलं ना, तितकं कोणीच केलं नाही. मी एका गावात माझी काल्याचं कीर्तन होतं, लवकर गेलो होतो, म्हटलं चला बसल्यापेक्षा दिंडीत जाऊ. दिंडीत गेलो, बायाचं भजनी मंडळ होतं. एका बाईनं भजन म्हटलं, कृष्णानं मारला मिस कॉल आणि राधा म्हणे हॅलो हॅलो. कुठून गवळणी आणतात ते याच्या बापाला मी. बरं हे खरंच योग्य आहे का? ही जाऊ द्या, उद्या जो धिंगाणा टीव्हीवर दाखवला जातो तो तरी योग्य आहे का? कृष्ण जन्माष्टमीच्या नावानं जो धिंगाणा दाखवला जातो तो तरी योग्य आहे का? मला कोणत्या तरी ग्रंथात तर दाखवा का इतक्या थराची हंडी कृष्णानं लावली. बरं, ती हंडी लावत असताना आम्ही तिथं ज्यांनी आमच्या समाजातल्या नैतिक मूल्यांना धोका पोहोचवलेला आहे, बाधा पोहोचवलेली आहे, ते कमी कपडे घालून त्या बाया तिथं नाचतात. हा कृष्णाचा आदर आहे की अपमान आहे? कोणाचं लक्ष आहे याच्यावर? कोणाचं लक्ष आहे सांगा ना. आणि मी पहिलेच बोललो, मी तुम्हाला बरं वाटेल असं बोलण्याकरता आलो नाही, जे खरं आहे ते बोलण्यासाठी आलो. बोलवाल तर बोलवा, इसगाव तिसगाव भिकारी को 40 गाव. आणि काही अशी काही परिस्थिती नाही की नाही कोणी बोलवलं तर उपाशी राहावं लागते. अशी काही परिस्थिती सध्याच्या काळामध्ये राहिली नाही. आम्ही सगळे साधू संत जीवन घालवून राहिले. आमचे संस्कार वाढावे, आमची पिढी नैतिक दृष्ट्या संपन्न व्हावी. आणि हे नालायक राजकारणी लोक आमच्या श्रद्धेचा उद्योग करतात आणि उद्योग करून आम्हालाच त्याच्यामध्ये फसवतात. बरं, तो धिंगाणा पाहण्याकरता गर्दी मावत नाही. तो
धिंगाणा पाहण्याकरता गर्दी मावत नाही. आणि तेच कथा कीर्तनामध्ये आमच्या वाट्याला तुम्ही तरी बरे आहात. काही काही गावात तर डबडेच असतात आणि काही काही जे असतात ते असे असतात का आम्ही काय बोलतो त्याला ऐकू येत नाही. ते जे ऐकते ते आम्ही कधीच बोलत नाही. दादा संतोष दादा पोहेकर महाराज, मी जेव्हा या गोष्टीकडे पाहतो ना मला चिडही येते आणि दयाही येते. चिड काय येते? ज्या धर्माच्या भरोशावर आम्ही जगतोय, ज्या धर्मप्रचाराकरता ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आम्हाला सांगितलं बाबा परमार्थ परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, धर्माचे पालन करणे पाखंड. आणि कृष्ण परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन आहे धर्म संस्थापनार्थ आहे. मग धर्माची हानी धर्माला ग्लानी कधी होते? कधी होते सांगा ना. हे होत नाही का? मला तर त्या गणपतीची फार दया येते. ते येऊन राहिला आता तिथं त्याचे कान मोठे आहे म्हणून बरे आहे. जे गाणे सभ्य माणूस ऐकू शकत नाही ना ते त्याला 10 दिवस ऐकावं लागतं. ते त्याला 10 दिवस ऐकावं लागतं. आणि त्याच्या पुढं जे करू नये ते सगळं केलं जाते. याच्यामध्ये आमची पिढी फार उत्साहानं जोमानं भाग घेते. मला तर वाटते ते गणपती लोकमान्य टिळकांना शिव्या देत असतील का या मूर्खांना स्वातंत्र्यासाठी एक करण्याकरता तुम्ही आम्हाला बसवायला लावलं, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्वातंत्र्याला स्वैराचार कसं करायचं हे यांच्याचपासून शिका. तुकोबारायांनी यांच्याकरता सुद्धा शब्द वापरलेले आहेत. देवाचे मनोनी देवी अनादर हे मोठे आचर्य वाटत, हे मोठे आचर्य वाटत, हे मोठे आचर्य वाटत. गणेश भक्त म्हणून घ्यायचं आणि गणपतीचाच अपमान देवाची म्हणून देवी ना. आंबेचे भक्त म्हणून घ्यायचं आणि आंबेच्या पुढे मुन्नी बदनाम होई म्हणून गाणे वाजवायचे नाचायचं. देवाचे म्हणून देवी. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं राज्य असावं, हिंदूचं साम्राज्य असावं याच्याकरता रायतेश्वराच्या मंदिरामध्ये 16 वर्षाचं वय असताना शपथ घेतली की आमचं राज्य आम्ही निर्माण करू, त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या रॅलीमध्ये आमचेच हिंदू, आमचेच मराठी बांधव दारू पिऊन नाचतात. तो छत्रपतींचा आदर आहे की अनादर आहे? आम्हाला याची काही लाज वाटत नाही, काहीच वाटत नाही. त्या आमची आजी एक मन म्हणायची, कोडग्या कोडग्या कालचा कोडगा. ते कुत्र पाहिलं का तुम्ही? कुत्र ते जर स्वयंपाक करताना घरात आलं तर जुन्या काळामध्ये चुली पेटवायच्या, तर ते म्हातारी काय करायची माहिती आहे का? ते जळतं लाकडाचा तुकडा असला ना ते कुत्र्याला फेकून मारायचं. ते कुत्र हळूच मागं सरते, पण कुत्र इतक्या लवकर मागं सरकते का?
ते अजून त्याच्यात तोंड टाकासाठी अजून तोंड बाहेर काढले, तेव्हा ते मन पडली होती, कोडग्या कोडग्या हे आमची आजी म्हणायची. आणि तुमच्या सगळ्यांच्या एका माहितीसाठी सांगतो, मी जरी यवतमाळ जिल्ह्यातला असलो ना, माझा मूळ गाव जे आहे ना ते अहिल्यानगर जिल्ह्यातलंच आहे. म्हणून आज स्वतःच्या जिल्ह्यात आल्यासारखं वाटलं. इथेच आमच्या पाथर्डीपाशी वडगाव बडे म्हणून गाव आहे, मूळ गाव तिथंच आहे. स्वतःच्या मूळ जिल्ह्यामध्ये येण्याकरता मला 41 वर्ष लागलं. योगायोग असतो. माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. धर्म संस्थापना, धर्माकरता आम्ही करतोय काय? काय करतोय? या धर्माकरता, या स्वातंत्र्याकरता किती लोकांनी प्राणाची आहुती दिलेली आहे. आज स्वातंत्र्य दिवस आहे. आज स्वातंत्र्य दिवस आहे. जेव्हा लता दीदी स्वातंत्र्याच्या समयी हे गीत जेव्हा म्हणत होती ना, तेव्हा प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. कोणतं गीत आहे ते? हे मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी करना, कुछ याद उन्हें भी करना, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए, मेरे वतन के डाड़ी की
मला थोडी जागृती द्यायची, थोडी जागृती आहे. अरे महाराज, तुम्ही लोक काय वाचता किंवा काय ऐकता मला त्याची जाणीव नाही. माझा पहिला येण्याचा योग आहे. जपानमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही भारतीय लोकांसोबत जास्त संबंध ठेवत नाही. कोणीतरी विचारलं व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. कारण की भारतीय लोकांना तर सगळेजण किती प्रेम करतात, सगळेजण किती त्यांची अपेक्षा करतात, तुम्ही का संबंध ठेवत नाही. जपानच्या त्या माणसानं दिलेलं उत्तर होतं की भारतीय लोक कधी धोका देतील आणि कधी दगा देतील सांगता येत नाही. हे आपल्या देशाकरता वाईट वाटण्यासारखं आहे. त्यांनी सांगितलं फक्त 10,000 इंग्रज आले होते आणि त्यांनी 10,000 इंग्रजांनी तुमच्या देशावर 150 वर्ष राज्य केलं. का केलं इतके वर्ष? का केलं? बरं 10,000 लोक, तेव्हा आपली लोकसंख्या 40 कोटी होती. 40 कोटी लोकसंख्या होती आपली. तेव्हा त्यांनी आपल्यावर 10,000 लोकांनी राज्य केलं. याचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे, आपल्यात असे होते का जे त्यांची गुलामी करत होते. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातलं ताकद, महाराष्ट्रातलं शौर्य जे आहे ना, त्या शौर्याला दिल्लीकर सुद्धा सलाम करत होते त्या काळामध्ये. तुम्ही टाळी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वाजवली असेल तर हरकत नाही, पण त्या काळामध्ये जे महाराष्ट्रातले लोक इंग्रजांकरता लढले ते टाळी वाजवायच्या लायकीचे नव्हते, खेटर मारायच्या लायकीचे होते. हे आपलं दुर्दैव आहे. ज्या यवनांनी आमच्यावर येऊन राज्य केलं ते होते किती होते. अरे तुळजाभवानी, आई तुळजाभवानी जी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, त्या तिची मूर्ती जेव्हा अफजल खान फोडत होता ना, अफजल खानाच्या मागे उभे असणारे 6 मराठे सरदार होते आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चुलत भाऊ सुद्धा होता. हे आपला इतिहास आपण का विसरतो? का विसरतो आम्ही? या लोकांसाठी भारताला स्वातंत्र्य मिळालं, या लोकांसाठी. मी मगाच एक वाक्य बोलून गेलो की कीर्तनकार लोकांनी कृष्णाचं चरित्र फार वेगळ्या पद्धतीनं सांगितलं, फार वेगळ्या पद्धतीनं सांगितलं. कृष्णाच्या संबंधातल्या गवळणी, कृष्णाच्या संबंधातलं जे चरित्र आहे ना, ते चरित्र फार दिव्य आहे. कृष्ण स्वतः सांगतो माझं कर्म जे आहे ते दिव्य आहे. 5,000 वर्ष उलटून गेली, आजही कृष्ण जन्मासाठी प्रत्येक जण वाट पाहतो. इतका कोणी आवडत नसतो कोणाला. कृष्ण शब्दाचा अर्थ होतो, कृष्ण म्हणजे कर्षती, आकर्षून घेतो. अरे कोणी काही दिवसापुरतं आकर्षण घेईन, 5,000 वर्ष झाले आजही कृष्ण का आकर्षण घेतो? 750 वर्ष झाले आजही ज्ञानोबा का आकर्षित करतात? का आकर्षित करतात? तुम्ही बोलून पहा ना, तुमचं कोण ऐकते? ज्ञानोबा यांनी 700 वर्षापूर्वी फक्त एकदा म्हटलं होतं काय? माझी जीवीची आवडे, माझी जीवीची आवडे, पंढरपुरा नेना गोडी, पंढरपुरा नेना गोडी, पांडुरंगे बना रमणे, पांडुरंगे बना रमणे, पंढरपुरा नेना गोडी, पंढरपुरा नेना गोडी, पांडुरंगे म्हटलेला अभंग आहे. वारी कमी होऊन राहिली की वाढून राहिली? कोण कोणाचं ऐकते हो? 750 वर्षानंतरही ज्ञानोबा शब्द आम्हाला दिव्य वाटतात. एक अजून फार चांगलं सांगतो, सगळंच चांगलं आहे पण अजून फार वेगळं आहे. ज्ञानदेव शब्दाचा अर्थ काय माहित आहे? 2 अर्थ होतात.
दोन अर्थ, विशेष करून तरुण पोरांनी ऐका. षष्टी तत्पुरुष समास आणि बहुरी समास असे व्याकरणामध्ये आहे. आता हे अवघड आहे, हे नको तुम्हाला जास्त सांगायला, पण तरी सोपा अर्थ सांगतो. एक ज्ञानदेव शब्दाचा अर्थ होतो ज्ञानेन दिव्यती इति ज्ञानदेवा, जे ज्ञानानं दिव्य झाले ते ज्ञानदेव. पण हा अर्थ मला बरा नाही वाटत. ज्ञानम एनी दिव्यती इति ज्ञानदेवा, ज्ञान ज्यांच्यामुळे दिव्य झालं ते ज्ञानदेव. ज्ञान ज्यांच्यामुळे दिव्य झालं हे झालं ज्ञानोबारायांचं, आणि प्रेम ज्याच्यामुळे दिव्य झालं तो कृष्ण परमात्मा. प्रेम, प्रभू रामाचा अवतार हा न्यायप्रिय आहे. काळजीपूर्वक ऐका, प्रभू रामाचा अवतार हा न्यायप्रिय आहे आणि प्रभू कृष्ण परमात्म्याचा अवतार प्रेमप्रिय आहे. प्रेमप्रिय. अजून थोडं वेगळं सांगतो. रामाच्या जीवनामध्ये कृष्णस्तु भगवान स्वयं, भागवतामध्ये वर्णन आहे. कृष्ण खरंच देव आहे, पूर्ण देव आहे. बाकीच्या देवामध्ये काही ना काही कमी करतात. जे सांगितलेलं आहे अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण, परिपूर्ण, मला त्याचा तितका विस्तार करायचा नाही. ते नेहमीच सांगणार कीर्तन करायचं. मी थोडंसं वेगळं सांगतो तुम्हाला. राम अवतारामध्ये राम अवतार पूर्ण आहे, कृष्ण अवतार परिपूर्ण आहे. राम अवतारामध्ये एक अडचण आहे, रामामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही आहे. रामामध्ये सामर्थ्य आहे पण स्वातंत्र्य नाही आहे. कृष्णामध्ये सगळंच काही आहे, सगळंच काही आहे. आणि काही लोक म्हणतात वेगळं, मला तर त्याची कीव येते, फार मोठी कीव येते मला त्या लोकांची. काय म्हणतात, कृष्णानं 16,108 बायका केल्या. खरंय काय? खरंय? तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी. याचं कारण काय माहित आहे? कृष्णानं एकही लग्न स्वतःहून केलं नाही. एकही लग्न कृष्णानं स्वतःहून केलं नाही. थोडंसं भागवत ऐका, वाचा. आजकाल लोक भागवत वाचतात किंवा वाचत तर नाहीतच. तुम्ही वाचत नाही म्हणून आमचे दुकान बरे चालतात. थोडंसं बघा, ज्या 8 पटराण्या आहेत ना, त्या स्वतःहून कृष्णाकडं अपेक्षा करतात की आमचा, त्यांच्या कुटुंबाद्वारे, कोणाचे द्वारे. आणि ज्या 16,100 होत्या त्या भौमासुरानं कोणलेल्या राजकन्या होत्या. कृष्ण परमात्म्याने त्यांचा स्वीकार केला. आणि अवतार शब्दाचा अर्थ थोडासा लक्षात घ्या. अवतार शब्दाचा अर्थ होतो खाली येणं. अवतरती शब्दाचा अर्थ होतो खाली येणं. देव आणि संत हे उंच पदावर आहे, पण आपल्यावरच्या दयेपोटी ते खाली आले. आणि जे मोठे असूनही खाली येऊ शकतात तेच मोठे असतात. मोठे असूनही काही जण मोठे नसतात तरी ते वरच राहतात. मोठे नसतात ते. आणि आपला देश ते इतका सुंदर आहे, ज्यांची लायकी नाही ना त्यांना आम्ही मोठं केलेलं आहे. मला नावं नाही घ्यायचे कोणाची, पण ज्यांची खरंच लायकी नाही हे प्रत्येक क्षेत्रात आहे. तुमचे चेहरे मला चांगले रिस्पॉन्स देत आहे, म्हणून मी थोडंसं अजून खोल जाऊन सांगतोय. इतकं चांगलं ऐकणारे. आणि नगर जिल्हा म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायातले सगळ्यात मोठे कार्यक्रम नगर जिल्हाच करतो. आता गंगागिरी महाराजांचा झाला, त्यांनी आल्यानंतर सांगितलं स्वतःसाठी टाळ्या वाजवताना इतकी कंजूशी हे करतात तर आमच्यासाठी काय वाजवते. 450 किलोमीटर लांब वाल्यासाठी तुमचं वर्णन करतोय. तुम्ही जरी आमचं वरण केलं, वरण म्हणजे स्वीकार केला, तर आम्हीही तुमच्यातल्या दिव्यतेचं वर्णन करतो. तुमचं वर्णन नाही आहे. त्या मातीचा गुणधर्म आहे तो. त्या मातीचा गुणधर्म आहे. खाली आला देव. खाली येणं हे चांगली गोष्ट नाही. अवतार शब्द म्हटल्यानंतर बरं वाटते हो.
बरं वाटते, पण अवतार म्हणजे काय? आता खरी गोष्ट सांगा तुम्ही, परमात्मा कसा आहे? नाही रंग, नाही रूप, नाही वर्ण, रंग नहीं संतांनी वर्णन केलं, रंग नाही, रूप नाही. लेट करंट टाळ्या नका वाजवू. शब्दांना नामटी किती चांगली होती, त्याचा तर थोडासा मान ठेवा. नीट आहे बा. रंग नाही, रूप नाही. रोज आपण हरिपाठात म्हणतो, तो कसा आहे? निराकार, निर्गुण आहे. हे सगळं ठीक आहे, म्हणजे तो खाली जो निराकार निर्गुण आहे तो सगुण झाला, हे खाली येणार. पण तो ते केल्यामुळं इतका वंदनीय झाला. एका पुस्तकामध्ये मी फार छान वाचलं होतं. हात आहे ना, हात, त्या हाताने पायाला विचारलं, हात का आम्ही इतके महत्वाचे? पूजा कशामुळे होते? वाव, हातामुळे. सगळं चांगलं काम कशामुळे होते? आणि लोक पाया पडताना कशाच्या पडतात? सगळं चांगलं काम आम्ही करतो आणि तुम्ही पायाचे कशाच्या पडता? पायाच्या. काय पाया? सगळं आम्ही सगळं चांगलं करतो. बरं, हाताला इतकं महत्व वेदामध्ये वर्णन आहे. अयम्य हस्तो भगवान, अयम्य भगवतर. हात हेच देव आहे, हे वेदामध्ये वर्णन आहे. आणि लोक पाया कशाच्या पडतात? पायाच्या. पायाला विचारला हातानं, का रे तुझ्या लोक का पाया पडतात? त्यानं उत्तर फार चांगलं दिलं. ते म्हणे, मी जमिनीवर राहतो ना म्हणून माझ्या पाया पडतात. जमिनीवर राहणं म्हणजे अवतार घेणार. विठ्ठल आपल्यासाठी जे अव्यक्त आहे ते आकाराला आलं अभंगाच्या तिसऱ्या चरणात. तुम्ही काय मला काय मी भूमिका तशी मांडली होती. तिथं काय ते प्रवाह आहे. गंगेला जसा जसा रस्ता मिळते तशी तशी चालते ती. ते काय असं ठरलेलं थोडी आहे.
टिपणं असलं तर ठरलेलं असते ते, मग ते तसंच चालावं लागते, नाही तर हुकते ते तोला. इथं काही गणित नाही तसं, जसा जसा प्रवाह चालेल. अव्यक्त असलेला आकाराला रूपा आले गुणवंत, ते रूपाला आलं. याच्यासाठी फार सुंदर उदाहरण जे आहे ना ते रामायणामध्ये आहे. आणि इथे मारुतीराय आहे. मारुतीरायाच्या संबंधात ते उदाहरण आहे. याचं सांगावंच लागते. आपल्यासारखे जे असतात ना त्याची काळजी घ्याच लागते. म्हणजे मी ते आपल्यासारखे नाही, पण मी त्यांच्यासारखा आहे. ब्रह्मचारी असल्यावर त्याची, तो आमचा मालक आहे ना, त्याची काळजी घ्यावी लागते. मागं उभा आहे तो. आणि मला त्याचं फार आवड आहे, कारण की तोही रामकथेचा प्रवक्ता आहे, मलाही रामकथेची आवड आहे. आणि वारकरी संप्रदाय तर इतका चांगला आहे की वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक कार्याची सुरुवात राम शब्दानं होते. रामकृष्ण हरी भजनानं सुरुवात होते आणि शेवट तुका सरळ राहण्यासाठी आहे. ते राम सरळ आहे. आता थोडं बारीक आहे. माणसाचा एक स्वभाव असतो, आपल्यासारखं जे असते ना की त्याला जास्त भावते, ते जास्त आवडते. तर रामायणातलं नंतर सांगतो, थोडे करंट त्याच्यामधलं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही प्रकाश आमटेंचं नाव ऐकलं? हेमलकसा बाबा आमटेचे चिरंजीव. तुम्ही कदाचित त्यांना पाहिलं असेल तर ते फक्त चड्डी बनेनवरच राहतात. चड्डी आणि बनेनवरच राहतात. हे काही सभ्यतेच्या दृष्टीनं बरं वाटते काय? तुम्ही कदाचित माझ्या घरी आले ना, तुम्हाला त्याच्या तोही प्रश्न पडेलच, कारण की ते प्रकाश आमटे त्या दृष्टीनं सारखेच आहोत. बरेच आमची लोक चिल्लावतात, महाराजाला समजत नाही, महाराजाला समजत नाही. पण आता महाराजांना काय काय समजून घ्या. परत तुमच्यानुसार जगायचं असतं तर मग संसारात नसतो पडलो. तुम्हाला थोडंसं पलीकडे जाऊन सांगतो. जो महाराज सामान्य लोकांचं ऐकून जीवन जगतो ना त्याला महाराजच म्हणू नका. जो बंधनात राहत नाही तो महाराज असते. मुक्त कासया म्हणावे बंधन तो. आणि इथं सगळेजण आम्हाला बंधनात पाडायला पाडतात. मी सकाळी येता येतात आम्ही एका मंदिरापाशी आमच्या थांबलो. एक आमच्या गावातलं पोरगा आलं. ते म्हणे दादा दादा म्हणे आज शेला लय सुपर दिसून राहिला. ते तू नेहमी काळा वापरतो म्हणे, त्याच्यापेक्षा चांगला दिसून राहिला. तर ठीक आहे, धन्यवाद म्हणे. तू तर काही ऐकतच नाही आमचं, तू तर काही आमचं ऐकतच नाही. मी त्याला म्हटलं तो बायको तो आला ऐकते का? ते म्हणे काय रे बेइज्जती करतो. मी जर तो बायको तो आला ऐकत नाही ते का ब्रह्मचारी महाराजानं तो आला ऐकावं, इतका हलका महाराज समजू नको, इतका हलकं समजू नको. माझा मुद्दा का भरकटला याची याकडे लक्ष द्या बरं. प्रकाश आमटे फक्त बनियन आणि ती अर्धी चड्डी याच्यावर सगळीकडे फिरतात. कोणीतरी एकानं विचारलं आणि लोक मोठी चौकशा करायची सवय. ते काहून कोणाचं जगणं त्याले. आणि तुम्हाला सांगतो दादा, जे लोक आनंदात जगतात ना त्याचं जगणं या विषयातल्या किड्याला सहन होत नाही. तुमच्या लक्षात चांगलं आलं. ही खरी गोष्ट आहे. जे लोक आनंदात जगतात आणि ज्यांच्या जगण्यामध्ये एक तेज आहे, ते तेज जे आहे ना हे सामान्य विषयातल्या किड्याला सहन होत नाही. आणि मग काहीतरी दितोंड घ्यायचे. मग तो म्हणू लागला म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही हे चड्डीन बनेन काऊन घालता? तुमच्याकडे कपडे नाही का? ते म्हणे आहे ना. मग हे तुम्ही का घालता? ते म्हणे आता तुला उत्तर द्यावं मला काही गरज नाही, पण सांगतो तुला. मी म्हणे आदिवासी लोकांमध्ये काम करतो. मी आदिवासी लोकांमध्ये काम करतो. आदिवासी लोकांना घालायला कपडे नाही. आणि मी जर चांगले कपडे घालून गेलो त्यांना मी आपल्या वाटणार नाही. त्यांना मी आपला वाटणार नाही. त्यांना मी कोणीतरी आपला वाटलो पाहिजे. म्हणून फक्त लज्जास्थानं झाकण्यापुरते कपडे मी घालतो, बाकीचे घालत नाही. कारण काय? प्रकाश आमटेचं जे सांगितलं तसंच एक रामायण उदाहरण आहे.
परमात्मा माणसासारखा का झाला, निर्गुण असणारा साकार का झाला, याच्यासाठी सांगतो तुम्हाला. युद्ध झालं रामायणाचं आणि सगळेजण म्हणे युद्ध कोणासाठी केलं, सीता मातेला सोडवण्याकरता. पण आजपर्यंत आपण सीता माता दिसते कशी हेच पाहिलं नाही. ती दिसते कशी, आणि माकडांची जी थोडीशी चंचलता होती ती हनुमंतरायाच्या लक्षात आली. हनुमंतरायाने विचारलं, व्हाय आर यू कम्युनिकेट, तुम्ही एकमेकाच फुसूल फुसूल काय करून राहिले. ते म्हणे हनुमंता काय, अरे आपण सगळं युद्ध जे आहे ते लढलं कोणासाठी, सीता मातेला सोडवण्याकरता. पण त्या सीता मातेला आम्ही पाहिलंच नाही ना, ती सीता माता कशी दिसते आम्ही पाहिलंच नाही ना. हनुमंतरायालाही बरं वाटलं आणि हनुमंतराय प्रभू रामचंद्राकडे गेले आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, म्हणे देवा एक विनंती आहे, आय रिक्वेस्ट टू यू. त्यांनी नाही बोलले इंग्रजीत, मला इंग्रजी शिकवायची सवय होती म्हणून काही काही वाक्य येतात, सहन कर्जावर तेवढे आपली काय ती सवय पडली ती. देवा विनंती करतो तुम्हाला, एक विनंती आहे. काय म्हणे, सीता माता जेव्हा येणार आहेत ना तर सगळ्यांची इच्छा आहे का सीता मातेचं दर्शन व्हावं, त्यांना पाहावं, त्यांच्याकरता युद्ध केलं त्यांना पाहावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. काही हरकत नाही. प्रभू रामचंद्रानं सीतेला आज्ञा दिली का सीता तू आज पालखीत बसू नको, पैदल ये. ती सीता होती. रामाचं सत्ययुगामध्ये वेगळी परिस्थिती होती, त्रेतायुगामध्ये वेगळी परिस्थिती होती. सीतारामाचं कलियुगामध्ये वेगळी परिस्थिती आहे. रामाला सीतेचं सगळेजण गुलगुलो हसून राहिले, म्हणजे मग कदाचित इथेही तसंच आहे. विठ्ठला विठ्ठला. एक जण मला म्हणे, महाराज तुम्ही ते चवत चाकली नाही तर तुम्ही आम्हाला कशाला बोलता. मी त्याच्यासाठी नाही बोलत, ही परिस्थिती आहे. पण ती सीता होती आणि सीतेनं सांगितलं ठीक आहे मी जाते पैदल, आणि सीता माता पैदल जाऊ लागली. दोन्ही बाजूला ते सगळे माकडं उभे राहिले आणि सीता मातेला पाहिले. पाहिल्यानंतर सगळ्यांना तोंड हेकडे केले, तोंड वाकडे केले. हनुमंतराय म्हणाले, का रे तुम्ही सीता मातेला पाहिल्यानंतर तोंड का वाकडं केलं. ते म्हणे बाकी सगळं चांगलं आहे पण शेपटीच नाही. माकडाला शेपटीवाला आपला वाटतो म्हणून ते म्हणतात की बाकी सगळं चांगलं आहे पण शेपटी. त्याच्याकरता माणसासारखा देव दिसला म्हणून भगवान सगुण रूपाला आले, अव्यक्त ते आकारले, रूपा आले. हे खरंच खाली येणार. कृष्णाला जितका त्रास झाला ना तितका कोणत्याच देवाला नाही झाला, कोणत्याच देवाला नाही. तुम्ही कदाचित ऐकलं नसेल, रामाच्या जीवनात संघर्ष फक्त 1 वर्षाचा. रामाच्या जीवनामधला संघर्ष फक्त 1 वर्षाचा आहे. जे 14 वर्ष होते ना त्याच्यातला 1 वर्ष फक्त संघर्ष आहे. कृष्णाच्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून तर शेवटापर्यंत संघर्ष आहे. थोडंसं कृष्णाचं चरित्र बघा. जन्म झालेला आहे कारागृहामध्ये आणि जेव्हा निजधामाला गेले ना तेव्हा कोणी जवळ नाही. त्या वडाच्या झाडाखाली बसलेले आहे, पायाला बाण लागलेला आहे. ही कृष्णाची परिस्थिती आहे. ही कृष्णाची परिस्थिती आहे. संतांचंही जीवन तुम्ही बघा बरं. खाली येऊन यांना फायदा काय झाला, काय फायदा. ज्ञानोबाराय आमच्याकरता खाली आले. कोणाकरता आले, उद्धराय जन जड जीवा, उद्धराय जन जड जीवा.
महाराज तिघांचंही आहे. जन म्हणजे आपण लोक, आपल्याकरता अवतार आहेच ना. चांगदेवाचा उद्धार झाला, सच्चिदानंद बाबाचा उद्धार झाला. जड म्हणजे भिंतीचा उद्धार झाला. आणि जीव म्हणजे रेडा. माझ्या एका भेटीमध्ये एक फार मोठे विद्वान माणूस होता, वेदाचा अभ्यासक होता. आणि तो विद्वान माणूस मला म्हणाला, मी ज्ञानेश्वरी वाचली पण मला काही काही गोष्टी पटत नाही. मला काही काही गोष्टी पटत नाही. मी म्हटलं मग तू श्रेष्ठ आहे. जर ज्ञानेश्वर महाराजांचे सिद्धांत तुला पटत नाही तर तू श्रेष्ठ आहे. नाही ते म्हणे तसं माझं म्हणणं नाही. म्हणलं नेमकं तुझं म्हणणं काय आहे? नाही म्हणे ते मला पटत नाही कारण मला कळत नाही. मला तुला कळत नाही हे तुला कळत नाही आणि त्याला तू पटत नाही असं म्हणतो. ही आपली अडचण आहे. कीर्तन आवडलं पाहिजे की कळलं पाहिजे? आपल्याला आवडते का कळते? बरेच लोक काय म्हणतात, कीर्तन जमलं नाही का आवडलं नाही? मराठीच आहे बरं, मराठीच आहे. मी त्याला म्हटलं, ते म्हणे मग असं आहे तसं आहे. मी म्हटलं अरे बाबा, ज्ञानेश्वर महाराजांची बरोबरी तू करू नको आणि ज्ञानेश्वर महाराजांवर शंका घेऊ नको. तो म्हणे मी वेदाचा अभ्यासक आहे. मी म्हटलं तू वेदाचा अभ्यासक आहे याच्यामध्ये नवल नाही, तू माणूस आहे. ज्ञानोबारायांपाशी रेडा सुद्धा वेद बोलतो. तू कोण काढला? जिथं रेडा वेद बोलतो तिथं तू तुझी बुद्धी लावू नको. अवतार तुम्हा आपण काय केलं? ज्या ज्ञानोबारायांनी आमची धर्मव्यवस्था ताकदवान बनण्याकरता अवतार घेतला, त्या ज्ञानोबारायांचे आईबाप याच धर्मव्यवस्थेनं संपवले हे आम्ही आहोत. आपल्याकरता अवतार घेऊन त्यांना जीवनामध्ये काय मिळालो? तुकोबारायांनी आमच्याकरता अवतार घेतला. तुकोबारायांच्या त्रास देण्याकरता ग्रामपंचायतच्या मीटिंग भरत होत्या. कोपला पाटील आणि आपलं वैशिष्ट्य आहे, जोपर्यंत साधू संत असतात ना आपण त्यांच्यावर कोपतो आणि गेल्यानंतर मग त्यांचे मंदिर बांधतो, मग पुण्यतिथ्या करतो, नंतर हे सगळं करतो. फार वय मराठवाड्याचे संत आहेत, संत भगवान बाबा. त्या भगवान बाबाला आपल्याकरता अवतार होता पण स्वतःच्या शरीराचं अंग कापून टाकावं लागलं. हे आम्ही त्यांना दिलं. 4,500 लोक त्यांना मारण्याकरता आले होते, हाकलून देण्याकरता आले होते. काय वाईट केलं त्यांनी? काय वाईट केलं? मग हे सगळं का घडते माहित आहे? त्याचं कारण आहे, या सगळ्याच्या मुळाशी जर काही असेल तर भक्ती आहे. भगवान भागवतामध्ये सुद्धा म्हणतात अहम भक्त पराधीन. आणि तुकोबारायांनी सुद्धा म्हटलेलं आहे, परमात्मा जो आकाराला येतो तो कशामुळे येतो माहित आहे? नाही आनंदासी डोळा, तुका म्हणे भिडा होय भक्ती केला भक्तीसाठी. आणि भक्तीमध्ये वेगळं सामर्थ्य आहे. देवाच्या 2 शक्ती आहेत, एक माया आणि एक भक्ती. एक माया एक भक्ती. माया ज्यांना गुंतवते तर मायेमध्ये इतकी ताकद आहे का ती आपल्याला नाचवते. काय करावी ती मोलाची माकडे नाचता ते पुढे
संसाराच्या. हे माझे शब्द नाहीत बरं, तुकोबारायांचे शब्द आहे. एक जण मला म्हणे, महाराज तुम्ही आम्हाला बोलता राजा म्हणे. मी बोलत नाही, तुकाराम महाराज बोलतात. आणि तुला अडचण असेल तर वैकुंठात जा, म्हणून वैकुंठात जा, तुझ्या तेरवीचं कीर्तन मी करीन. हे माझे शब्द नाही आहे. काय करावे की मायेच्या पुढे नाचणारी, पैसा ज्यांना नाचवतो ती मायेच्या पुढे नाचणारी आहे. सत्ता ज्यांना नाचवते ती मायेच्या पुढे नाचणारी आहे. संपत्ती ज्यांना नाचवते ती मायेच्या पुढे नाचणारी आहे. पण भक्ती ही अशी शक्ती आहे, भक्तीमध्ये भक्त तर नाचतातच, पण देव सुद्धा नाचतो. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव सुद्धा नाचतो. नामदेव कीर्तन करी पुढे वारकरी संप्रदाय तो आहे जिथं देवही नाचतो, भक्तही नाचतात. नाचूंगी 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 ज्ञानोबांचा 750वा जन्मोत्सव आहे. दोन्हीही देव आणि संत या दोघांचाही जन्म आतापासून ठीक 19 मिनिटांनी होणार आहे. आणि मी वेळेवर जन्माला घालीन त्यांना, कारण की मी कित्येक कृष्णाचे जन्म केले. दर कथेमध्ये कृष्णाचा जन्म करतो ना मी, त्याच्यामुळे त्याला वेळेवर जन्माला आणतो. आणि मग तेव्हा 12 वाजता जन्म झाल्यानंतर मग सगळ्यांनी उठायचं आहे. आणि उठल्यानंतर कृष्ण परमात्म्याच्या आणि ज्ञानोबांनी आपल्यावर केलेल्या उपकाराच्या स्मरणामध्ये सगळ्यांनी आनंद साजरा करायचा. तत्पूर्वी थोडंसं 10 मिनिटांमध्ये चिंतन मांडतो. एकदा सगळ्यांनी हात वर करून भजन करा. विठोबा रखुमाई
अवतार, अव्यक्त ते आकारले, रूपाले गुणवंत. पण महाराज नेमकं अवतार घेऊन त्यांनी काय केलं ते दुसऱ्या चरणात. भक्तारा साधन सांगितले. हे दोन काम महत्वाचे आहे. एक भक्ता राखे आणि दुर्जनाशी. आता हे फार मोठा विषय आहे पण माझ्याकडे तितका वेळ नाही आहे. फार चांगला विषय आहे. मी विचार केला होता याच्यावर जास्त फोकस करायचा पण तुम्हाला सांगितलं ना ते गंगा आहे. कशावर वेळ जाईल आणि कशाचा विस्तार होईल काही सांगता येत नाही. याचे फार मोठे कारण आहे. फार मोठे कारण आहे. आणि मला का नाही कीर्तन करताना घड्याळ घालायला आवडतच नाही. तसा वेळ लवकर जात नाही. मग आम्ही बसलो चर्चा करत करत मला वाटतं कोणतरी दादा म्हणाला अरे 9:30 वाजले. सुखाचा काळ लवकर जात असतो. सुखाचा काळ लवकर जात असतो. ज्या भगवत भक्तांचा भजन कीर्तनातला काळ कसा गेला हे त्यांना कळत नाही ना. तेच ओरिजिनल भगवंत. आणि काहीचे काळ जे असतात ना ते वट्यावर बसून कुचरपणा करण्यात जातो. ते काही कामाचे नसतात. नीट ऐका, फार सुंदर विषय आहे. भक्ता राखे पायापासून. परमात्मा अवताराला येतो याचं आता भरपूर चिंतन करता येईल. जर तो सर्व शक्तिवान आहे, समर्थ आहे तर त्याला अवतार घ्यायची कारण काय, काय गरज आहे, अशा बऱ्याच शंका मांडता येईल. हे नेहमीच चिंतन आहे, मला ते मांडायचं नाही. भगवान 5 गोष्टीचं ओझ झाल्यानंतर ती पृथ्वी जेव्हा भगवंताकडं प्रार्थना करते, पापी अभक्त दैत्य जे धरणीशी झाले. आज अभंग आहे ना आनंद कृष्ण जन्मात बरोबर. तुम्ही काळजी नका करू. मला मुद्दा फार सुंदर मांडायचा. इतकं लक्षात घ्या, कृष्णाला अवतार घ्यावा लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर 5 गोष्टी ज्या आहेत ना त्या 5 गोष्टी टाळल्या पाहिजे. धरणीला ओझं कोणाचं होते, कोणाचं ओझं? तिथं वर्णन आलेलं आहे. पापी अभक्त दैत्य जे धरणीशी झाले. मी थोडस वेगळं सांगतो. देवाचा अवतार कोणासाठी आहे? एक तर सज्जनासाठी नाही तर दुर्जनासाठी. मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो. इथं जे जे सज्जन असतील त्यांनी हात वर करा. कोणीच नाही, सगळे बदमाशच आहेत. मी तुमची टिंगल करतो अशातला भाग समजू नका बरं. आम्ही सज्जन आहो किंवा नाही याच्यावर आम्हालाच विश्वास नाही. बरं जाऊ द्या, तुम्ही खूप चांगले आहात. जे जे दुर्जन असतील त्यांनी हात वर करा. मग आम्ही जर सज्जनही नाही आणि आम्ही जर दुर्जनही नाही तर त्या कृष्णाच्या अवताराचा विचार आम्ही का करायचा?
स्वतःच्या चांगलेपणाविषयी मनापासून आदरयुक्त सद्भाव देण्याकरता सुद्धा जातवान परमार्थ करावा लागतो. हे वाक्य तुम्ही तितके हलक्यात घेऊ नका. धन्य मनवीन इहे लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखीला, हा तुकाराम महाराजांचा अभिमान नाही आहे. त्यांनी आयुष्यामध्ये ज्या आनंदानं जीवन जगले ना, त्या आनंदाचा आत्मविश्वास आहे. हे जगता आलं पाहिजे. कुठे काय आम्ही स्वतःला सज्जनही म्हणून घेऊ शकत नाही, आम्ही स्वतःला दुर्जनही म्हणून घेऊ शकत नाही. दुर्जन कोण आहेत सांगू? 5 गोष्टी ज्याच्यापाशी आहेत ते दुर्जन आहे. 1, परद्रोह, दुसऱ्यांना त्रासच द्यायचा, काहीतरी निमित्त करून कोणाचं चांगलं दिसत असेल त्याला त्रास द्यायचा. 1 परद्रोह. दुसरं परधन, ज्याची परधनाची अपेक्षा असते तो दुर्जन आहे. तिसरं परदारा. हे विशेष करून नवरात्र उत्सव साजरे करणारे जे पोरं आहेत ना, त्या पोरांना एक विनंती आहे, पायामध्ये चप्पल घातली तर काही फरक पडणार नाही, पण आपल्या माय बहिणीच्या चमडीकडं चुकीच्या नजरेनं पाहू नका. दुर्गादेवी आशीर्वाद नाही देणार. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, जिथं कल्याणच्या सुभेदाराला साडी चोळी देऊन परत पाठवलं, म्हणून भवानी मातेनं 65 किलोची तलवार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. इथं यायले 15 किलोचं पोतं उचलत नाही. लक्झरियस जिना आहे, आणि त्या लक्झरियस जिन्यामध्ये अहो लहान मुलांना तर आम्ही इतकं विचित्र परिस्थिती आणली, माझ्याकडे वेळ नाही. या घड्याळाची काळजी घ्यास लागते. एक तर तुमचे आमदार हे घड्याळचेच आहे ना. माझा मुद्दा नीट आहे. परधन, परदारा, तुकोबारांचा फार चांगला अभंग आहे. बाकी काहीच करू नका, मंदिरात जाऊ नका, हे करू नका, काही करू नका. परद्रव्य परनारी, इतुले करी भरत्या परी, परद्रव्य परनारी, सांडोनी अभिलाष अंतरी, वर्ते व्यवहारी सुखरू. काहीच करू नका, दुसरं काही करायची गरज नाही, परधन, परदारा, परद्रोह, परनिंदा, परम धर्म श्रुती विदित अहिंसा, पर निंदा सम अघन गरेसा. कोणाची निंदाच करायची. काही लोक आम्ही गावाला जातो ना, ते कीर्तनात येत नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळपासून तर संध्याकाळचं कीर्तन होईपर्यंत बरा होता घरी बसूनच. पण ते नव्हतं बोलायला पाहिजे. हे ठीक आहे, जमलं, ठीक आहे, विचार करू. हे अशी चर्चा करणारे जे आहे हे लोक उपयोगाचे नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं परपीडा, हे दुर्जन आहे. आणि या लोकांचा त्रास कोणाला होतो? सज्जनांनाच त्रास होत असतो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, दुर्जनाला तितका त्रास होत नाही, सज्जनाला होतो. वाकडा खिळा कोणीच वापरत, कोणता खिळा ठोकतात, पण त्याच्यामध्ये अभिमान वाटून घेण्यासारखा आहे. त्यालाही माहित आहे सरळ खिळ्याला ठोकलं तरच जोडल्या जातो. जे सरळ आहेत ना तेच समाज जोडू शकतात. वाकडे तर हेकडे झाले, वाकड्यानं समाज जोडला नाही. नीट वाक्य लक्षात ठेव जा. जातीवाद जर निर्माण केला असेल तर ते वाकड्यांनीच निर्माण केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. हिंदूचा देश, आणि त्या हिंदूच्या देशामध्ये मांस का बंद केलं आजच्या दिवशी, याच्याकरता भांडणं होतात देशात, याच्याकरता भांडणं होतात.
त्याचं मला नवल वाटत नाही. जाऊ द्या, स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य आहे. अरे महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो आणि आज महाराष्ट्रातल्या ज्ञानोबारायांच्या 750व्या जयंतीच्या औचित्यानं सगळीकडे माझे भाविक लोक जे आहेत ते आनंद साजरा करून राहिले. एक गोष्ट लक्षात घ्या, 11 तोळ्याचा 11 किलोचा सुवर्णाचा कळस ज्ञानोबारायांच्या मंदिरावर बसवण्याचा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनं निर्णय घेतला. पण आज कळस बसला 22 किलोचा. आणि वैशिष्ट्य आहे का, त्याच्यातलं 11 किलो सोनं फक्त एकाच माणसानं दिलं आणि तेही त्यानं सांगितलं माझं नाव येऊ देऊ नका. 11 किलो सोनं माऊली करता दिलं आणि सांगितलं आमचं नाव येऊ देऊ नका. आणि स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे बरेच जण म्हणत होते माऊलीला सोन्याचा कळस का पाहिजे, हा याच्या लेकराच्या लग्नात करोडो रुपये खर्च करते, त्याचं त्याला घेणं देणं नाही. आणि माझ्या माऊलीच्या एक वाक्य अजून बोलतो, तुमचं धन साधू संतांकरता वापरलं जात असेल तर त्याच्यामध्ये साधू संतांचं भाग्य नाही आहे, तुमचं धन सत्कारणी वापरल्या गेलं तुमचं भाग्य आहे. आज ओळख निर्माण झाली माऊली करता. 11 किलोचा कळस बसवायचा होता, 22 किलोचा कळस बसला. मला कीर्तनाचा फेटा बांधता बांधता आळंदीहून फोन आला, महाराज आत्ताच मंदिरातून आलो, 22 किलोचा कळस बसवला. आणि त्या ज्ञानोबारायांचा जन्मोत्सव आहे. आणि हा कृष्ण परमात्मा अजून एक वाक्य बोलतो, कृष्ण परमात्म्याला जे काम करता आलं नाही ना ते काम करण्याकरता कृष्ण परमात्मा ज्ञानोबाराय म्हणून अवतरित झाले. करता नाही आलं, याच्यामध्ये कृष्ण परमात्म्याला राग वाटणार नाही, राग वाटणार नाही. अरे स्वतःच्या भक्ताला डोक्यावर बसवणारा देव आहे. याही वरी पार्था माझी भजनी असता तया ते मी माता मुकुट करी. मी त्याला डोक्यावर बसवतो. आणि असे जे माझे भक्त आहे, तुका म्हणे पूर्वी इच्छा जया जैसा विठ्ठल, अशा भक्तांची इच्छा मी पूर्ण करतो. पण हा अवतार घेत असताना भक्तांना पायापाशी, याचा अर्थ ज्ञानापाशी ठेवण्याकरता आणि दुर्जनाचा संहार करण्याकरता ते 2 साधनं वापरतात, घेऊनिया चक्र गदा. याचा अर्थ सांगतो, 5 मिनिटं आपल्याकडे राहिले ते कृष्ण जन्मत्व असं सांगतो. याचा अर्थ फार महत्वाचा आहे. दैत्यांना दुर्जनाला मारण्याकरता वापरलं चक्र, सुदर्शन आणि गदा, हे ठीक आहे. याचा उपयोग भक्तासाठी होतो का? होतो. आता ऐका, सुदर्शन शब्दाचा अर्थ होतो चांगलं ज्ञान. सुदर्शन चांगलं ज्ञान. आणि हे दोघांनी वापरलं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून चांगलं ज्ञान वापरलं. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं सुदर्शन चक्र आहे. सुदर्शन चक्र आहे. आणि हे चक्र ज्याच्या हातात असते ना त्याला कोणी काही वाकडं करू शकत नाही. अजून एक वाक्य बोलू, ज्ञानोबारायांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जे संत झाले ना ते संत फक्त ज्ञानेश्वरीनं बनवले, ज्ञानेश्वरीनं बनवले. आणि माझी विनंती आहे, चुकीच्या माणसाच्या मागं लागल्यापेक्षा ज्ञानेश्वरी आणि गाथेच्या मागं लागा, तुमचं जीवनामध्ये कधी अवकल्याण होणार नाही. विठ्ठला विठ्ठला. दुसरा अर्थ, भक्तांकरता गदा कशी वापरली. गदा शब्दाचा अर्थ आहे शस्त्र, दुर्जनाकरता वापरलं. गदा शब्दाचा उलटा करा, ज्यांनी आपल्या आयुष्याला दाग लागू दिला नाही ना, समजा ज्ञानोबारायांची कृपा आहे. दाग नाही लागला पाहिजे. माझी सगळ्या वारकऱ्यांना विनंती आहे, आपल्यामुळं संप्रदाय आदरास प्राप्त झाला किंवा नाही याला महत्व नाही, पण आपल्यामुळं संप्रदायाला कलंक लागता का नाही. त्या आळंदीतल्या काही काही घटना पाहिल्यानंतर या नालायकाला जोड्यानं मारावं वाटते.
एक गोष्ट लक्षात घ्या, माझे शब्द हलक्यात घेऊ नका. विश्वामित्र गायत्री मंत्राचा उद्गाता होते. पराशरामध्ये सामर्थ्य इतकं होतं, पराशरांनी सूर्याला झाकलं होतं. पण स्त्रीचं दूषण जर लागलं ना, आज जगामध्ये विश्वामित्राचं मंदिर नाही, पराशराचं मंदिर नाही. आणि ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे मंदिर गावागावात बनवू लागले, कारण जीवनामध्ये दाग लागूही दिला नाही. आणि ज्यांनी त्यांच्यावर वास्तविक निष्ठा ठेवली त्यांच्या जीवनाला डाग लागू दिला नाही. आज डाग लागला नाही म्हणून गुरुवर्य मारुती बाबांच्या पायावर देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा डोकं ठेवतो. ही ताकद आहे ज्ञानोबारायांची तुकोबारायांची. कोण मोठं सांगा. असा या अभंगाचा थोडासा भाव. पण आज नैमित्तिक कीर्तन आहे आणि कृष्ण जन्माचा थोडासा विचार करायचा असतो. कराल जो प्रश्न सांगेल, जो कथा श्रवण करता, नामदेव महाराजांची फार मोठे अभंग आहे, ते तुम्ही वाचू शकता, त्याच्यातूनही अर्थ होऊ शकतो, म्हणून मी त्याचा विस्तार करत नाही. आणि तेच पापी अभक्त दैत्य जे मातले धरणीशे झाले त्यांचे ओझे. आणि ती जी धरणी आहे, पृथ्वी आहे, ती पृथ्वी ब्रह्मदेवापाशी. आणि ब्रह्मदेवापाशी जाऊन सांगू लागली, देवा हे सृजनकर्त्या, काय माझी परिस्थिती झालेली आहे. या दैत्यांनी, या सगळ्यांनी मला इतका त्रास दिला, माझ्यावर ओझं झालेलं आहे, हे ओझं मला सहन होत नाही. मग सगळे जण जे आहे त्यांनी परमात्म्याची आराधना करायला सुरुवात केली. आणि परमात्मा प्रगट झाल्यानंतर सांगितलं, काळजी करू नका, तुमच्या सगळ्यांचं ओझं मी हलकं करेन. तुमच्या सगळ्यांच्या दुःखाच्या बंधनातून मी तुम्हाला स्वातंत्र्य प्राप्त करून देईन. फक्त तुम्हाला एक काम करावं लागेल, काय? थोडी वाट पाहावी लागेल. म्हणे देवा अजून किती वाट पाहायची? फक्त 2 मिनिटं राहिले. 2 मिनिटं राहिले, किती वाट पाहायची? म्हणे काळजी करू नका, तुम्ही सगळेजण यादव बनून जन्माला या. मी देवकीच्या उदरी जन्म घेईन आणि सगळ्या त्रासातून तुम्हाला मुक्त करेन. आणि हे सगळं बोलणं झाल्यानंतर शेषापाशी गेले आणि शेषापाशी बोले, लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ, आता चला आता अवतार घेऊ. शेषानं सांगितलं, आता नाहीये, मागच्या जन्मात तुझा लहान भाऊ बनलो होतो, 14 वर्ष झोपायला भेटलं नाही, खायला भेटलं नाही, आता मी इतका त्रास सहन करण्याकरता तयार नाही. देव मोठा हुशार चतुरा तो. देव म्हणे, त्या अवतारात तू लहान झाला होता, या अवतारात तू मोठा हो आणि तुझी आज्ञा मी पाळीन. देवाचं बोलणं नाकारू शकतो का? झाले तयार. रुक्मिणी माते, लक्ष्मी मातेला सांगितलं, कौंडण्यपुरास जावे वेगी, तू तिचे अवतार घे. पुन्हा आपलं जोडपं जे आहे ते सोबत आलं पाहिजे. आणि सगळी परिस्थिती झाली आणि कृष्ण परमात्मा अवतार घेण्याकरता सिद्ध झालेले आहे. आणि तो अवतार कुठे घेणार आहे? उग्रसेनाचा चुलत भाऊ होता देवक, आणि त्या देवकाची कन्या होती देवकी. आणि त्या देवकीची विवाह, त्या देवकीचा विवाह वसुदेवासोबत झाला. बिफोर आहे का? विठ्ठला विठ्ठला. वातावरण बनून राहिलं. त्या काळात पाऊस होता, विजा चमकत होत्या, त्या विजाचा आवाज येत होता. आज विजा नाही तर फटाक्याचा आवाज. आता आधुनिक पद्धतीने कृष्णाला जन्माला आणावं लागेल ना, आधुनिक पद्धतीने. आणि कृष्ण परमात्मा वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे. वसुदेव आणि देवकीचा विवाह सोहळा संपन्न होऊन राहिला आणि त्याच विवाह सोहळ्यामध्ये आकाशवाणी झाली. 8वा हिचा पुत्र वधेल तुझसी. हिचा 8वा पुत्र कंसा तुझा घात करणार आहे, तुला संपवणार आहे. त्यानं तलवार उचलली आणि ती तलवार देवकीवर टाकणार. वसुदेवानं हात पकडला, सांगितलं मारू नको, मी हिला जितकेही मुलं होतील ती तुझ्यापाशी आणून देईल. कारागृहामध्ये टाकलं, हातामध्ये बंधनं पाडलेली आहे. आणि पहिल्या मुलाचा जन्म झाला. याला वाटलं की हे पहिला आहे, आपल्याला धोका कोणापासून आहे? 8व्यापासून. मग आपण याला सोडून घेऊ. तितक्यामध्ये नारद आले, पुण्य सारावया भेटे देवऋषी. याचं पुण्य वाढलं नाही पाहिजे, अजून लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. सांगितलं 8वा पहिलाही असू शकतो, पहिला 8वाही असू शकतो. या देवाचं गणित मोठं विचित्र आहे.
तुम्ही मारलं पाहिजे, हो गेला. आणि असं करून एक एक करून 6 पोर मारले. 7व्याला भगवंताच्या योग मायेनं वसुदेवाची दुसरी पत्नी जी होती रोहिणी, तिच्या गर्भामध्ये नेऊन तिला ठेवलेला आहे. तोच म्हणजे बलराम दादाचा जन्म आहे. आणि आता 8वा पुत्र देवकीचं तेज वाढू लागलं आणि दशरथे मारीला तोची होता मास. दशरथानं श्रावणाला मारलं होतं, तो श्रावण मास होता. आणि त्या श्रावण मासामध्ये यमुनेला दुथडी भरून पाणी वाहत होतं. सगळीकडे सुंदर सुंदर असा पाऊस चालू होता. पण त्या दिवशी जोरामध्ये पाऊस सुरू झाला. यमुनेला खूप पाणी आलं आणि कृष्ण परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये त्या कारागृहामध्ये प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर भगवंताने सांगितलं की तुम्ही मला एकच काम करायचं आहे. पण देवकी म्हणू लागली, देवा तू पुत्र म्हणून जन्माला येईल असं सांगितलं होतं, आणि तू तर चतुर्भुज रूपामध्ये आला. तू बालक हो. आणि कृष्ण परमात्मा बालक झाले. नामदेव महाराज वर्णन करतात, अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी. कुंडली कवला विठ्ठल श्री नामदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिथेच आळंदीमध्ये त्याच वेळेस ज्ञानोबायांचा सुद्धा जन्म झाला. आज त्याच वेळेला 750 वर्ष पूर्ण होऊन राहिले. त्या ज्ञानोबायांचा सुद्धा एकदा जय जयकार. ज्ञानेश्वर जयंतीचा उत्सव या दोन्ही संत आणि भगवंताच्या प्रागट्याच्या निमित्तानं आपल्या या गावामध्ये 29 वर्षापासून उत्सव चालू आहे. 39 वर्षापासून नगदवाडी नगद आनंद तुम्ही घेताय. नगद आनंद 39 वर्षापासून हा नगद आनंद घेणं चालू आहे. त्याच्यामध्ये सगळी ग्रामस्थ मंडळी, त्याचबरोबर विठू माऊली भजनी मंडळी नगदवाडी यांच्या माध्यमातून आमचे बंधू संतोष दादा वाघ यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला. आनंद वाटला. तुम्ही फार चांगल्या पद्धतीने परमार्थ करत आहात. शेवटी तुम्हाला एकच म्हणायचं आहे, मला जास्त विषय मांडायचा नाही. आपल्याला कृष्ण जन्म आपण झालेला आहे, तो आनंदही आपल्याला साजरा करायचा आहे. विशेष करून तरुण बंधू भगिनींना एक प्रार्थना, कृष्ण परमात्म्यानं यशोदेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ना, त्या पाण्याला पुन्हा येऊ दिलं नाही. आपल्या आई वडिलाच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत असेल ना, आपलं किती जगणं वाया आहे. एक वाक्य निश्चित लक्षात ठेवा माझ्या तरुण बंधू भगिनींनो. आमच्या गावामध्ये आता दादा 2-3 घटना झाल्या. ज्यांचं लग्न ठरलेलं होतं, एकीचं लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्याबरोबर 15-20 दिवसामध्येच ती मुलगी सोडून गेली. तिचा बाप बिचारा आत्महत्या करायचा विचार करून राहिला. ही परिस्थिती फार मोठी विचित्र आहे. एकीकडे आमचे उत्सवही साजरे होऊन राहिलं, सगळं साजरं होऊन राहिलं, पण ही परिस्थिती फार भयानक आहे, वेदनावह आहे. माझी एक विनंती आहे आणि एक वाक्य लक्षात ठेवा, बापाच्या आधाराची छाया आणि आईच्या प्रेमाची माया जगामध्ये दुसरा कोणी देऊ शकत नाही. म्हणून भारतीय संस्कृतीनं, उपनिषद परंपरेनं पहिले देवाला देव नाही मानलं, पहिले मातृदेव म्हणलं आणि नंतर पितृदेव म्हणलं. अजून तरुणांना एक सांगतो, तुमचा बाप शेतामधून कष्ट करून आलेला आहे आणि घरामध्ये थकून बसलेला आहे. तो जर बाहेर जात असेल ना, ते काम तुम्ही करा. श्रावण मास चालू आहे. भगवान शंकराची कावड उचलल्यापेक्षा बापाच्या कष्टाचं ओझं जर उचललं ना, तर शंकर जास्त कृपा करेल, जास्त कृपा करेल. हे अनुभवानं सांगतो तुम्हाला.
स्वतःच्या आईला त्रास होऊ नये याच्याकरता मला आळंदीला जाता आलं नाही, पण आळंदीच्या माऊलीनं माझ्या पदराची झोळी भीती ठेवली नाही. कुठेही न शिकता मला आज वारकरी संप्रदायानं जो आदर दिला, वारकरी संप्रदायानं जे प्रेम दिलं, वारकरी संप्रदायानं जी प्रतिष्ठा दिली, वारकरी संप्रदायानं जो जिव्हाळा दिला ना, त्याची फक्त एकच शक्ती आहे, ती म्हणजे गाथा ज्ञानेश्वरीवर श्रद्धा आणि रामकृष्ण हरी मंत्राचा जप. भजन जर तुमच्या जीवनामध्ये असेल, तुम्हाला काही दुसरं तिसरीकडे पाहायची गरज नाही. अशी फार मोठे अनुभव आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, चांगल्या पद्धतीनं हा तुमचा उत्सव जो आहे हा असाच टिकावा. भगवान कृष्ण परमात्म्याचा उत्सव आहे आणि विनेकरी सुद्धा श्याम आहे. असाच हा उत्सव चालावा. या उत्सवाचा सुवर्ण महोत्सव व्हावा. त्या सुवर्ण महोत्सवामध्ये हे असं सगळं वैभव जे आहे हे अजून वाढत वाढत जावं. असेच मोठे मोठे हार कीर्तनकाराच्या गळ्यात पडावे, म्हणजे कीर्तनकार जमिनीवर बसला पाहिजे. हे म्हणे ठेवला काऊन नाही, म्हणजे एवढा मोठा वजन, मी 63 किलोचा हार 25 किलोचा. पण हार महत्वाचा नाही, तुमचा प्रेमाचा तो प्रतीक आहे. आणि प्रेमाच्या हारापुढं चांगल्या चांगल्याला वाकावं लागते. प्रेमापुढं चांगल्या चांगल्याला वाकावं लागते. ते प्रेम वाढावं इतकी सगळ्यांच्या चरणी प्रार्थना. हनुमंतरायाच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. बशीर भद्र यांचे शब्द आहे, सितारों को आंखों में महफूज रखना, बहुत देर तक रात ही रात होंगी. सितारों को आंखों में महफूज रखना,